आई ग, नरक चतुर्दशी म्हणजे काय ग? अगं सांगितलं ना, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला तो नरक चतुर्दशीच्या दिवशी. आणि या नरकासुराचं प्रतीक म्हणून कारेट नावाचं एक फळ असतं, ते पायाखाली चिरडतात लोक. कडू असतं हा ते. आणि मुख्य मुद्दा हा की सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केलं तर यमलोकाचं दर्शन होत नाही असंही मानलं जातं. आई, बलिप्रतिपदेला आपण आपल्या घरातल्या गायी आणि बैलांची पूजा करतो ना? इंदू, बलिप्रतिपदेला नाही, वसुबारसला. आणि वसुबारस हा धनत्रयोदशीच्या आदला दिवस. आणि आपल्याकडे ना प्राण्यांचं महत्त्व खूप प्राचीन काळी लोकांनी ओळखलंय. अरे म्हणून तर आपल्याकडे प्राण्यांना पूजण्याची प्रथा आहे. असंही म्हणतात थंडी सुरू होण्याआधी लोक एकत्र येऊन मेजवान्या करतात आणि एकमेकांबरोबर छान वेळ घालवतात. अगं हेच तर खरं दिवाळीचं वैशिष्ट्य आहे. हल्ली ते नुसते कर्कश वाजणारे फटाके, नाकातोंडात जाणारा धूर, एवढीच काय ती दिवाळी उरली. हल्ली ना आपण पर्यावरणाची किंमत मोजून सगळे सण साजरे करायला लागलोय. आपल्याला काही कल्पना सुद्धा नाहीये त्याची. आता काय आपण सगळ्यांना समजावू शकत नाही, निदान आपल्या पुरतं तरी ठरवूया. ही दिवाळी इको फ्रेंडलीच असली पाहिजे. कमीत कमी फटाके, जास्तीत जास्त आनंद. काय हो श्री, ही दिवाळी इको फ्रेंडलीच असणार आहे. मलाही तसंच वाटतं. नाही, बरं झालं तूही म्हणतेस. मी एकटा म्हणालो असतो ना तर याचं सुरू झालं असतं. बघितलंय, श्री कटकट करतोय. काही मी असं कधीच म्हणत नाही. काका, मला सगळं माहिती आहे तुझं. अरे खरंच मी नाही म्हणत, बेबी म्हणते असं. ए, तुझी गाडी घसरली का पुन्हा माझ्यावर? मी कधी असं म्हणाले? नेहमीच म्हणतेस तू बेबी. थापा मारू नको कांता. थापा? आता परवा बादली भरून वाहून चालली होती तेव्हा काय म्हणालीस? बरं झालं श्री नाहीये घरात, नाही तर 1 तास कानाचा व्यायाम झाला असता. मी नाही, हे तू म्हणत होतास. बेबी काय दादांत खोटं बोलतेस तू? मी का तू? तू श्री, तू याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. तो उगाच आपल्यामध्ये भांडण लावतोय. मी चिडले की परत म्हणणार. तसं तुला चिडायला काही लागत नाही बेबी. तू कायम कुणावर ना कुणावर तरी चिडलेली असतेच. फक्त आज तू कुणावर चिडणार असा प्रश्न आम्हाला पडलेला असतो. हा कांता, मी 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 मारे ना तुला. आज माझ्यावर आहे वाटतं संक्रांत. ती तू ओढवून घेतलीस कांता. हो, आ बेल मुझे मार असं चाललेलं असतं तुझं. बघ आता स्वतःला बैल बनवून घेतेस तू. बघ आहे ना. नाही बेबी, बैल नको म्हणूस स्वतःला. बैल नाही असतो, खरंच नाहीस बैल. म्हैस म्हणू आपण हवं तर. काय हो? कधी पूजा असते करायची गाय वासरूची? वसुबारस. हा, त्या दिवशी आपण तुझी पण पूजा करू बेबी. हा कांता, आई याला पाठव बरं तू बँगलोरला त्याच्या बायकोकडे. मी एकटा नाही जाणार, तुला घेऊन जाईन सोबत. मी नाही येणार तुझ्या बरोबर. असं काय करते? चल ना. नाही. चल ना. आई, आणि भाऊबीजेचं काय महत्व आहे? मी का साजरी करतात? पूर्वीच्या काळी मुलगी लग्न होऊन सासरी गेली की वर्ष भावा बहिणीची भेटच व्हायची नाही, म्हणून हा भाऊबीजेचा सण. एखाद्या गोष्टीला धार्मिक महत्व दिलं ना की लोक निमूटपणे ते सगळं करतात. म्हणून भाऊबीजेचा मूळ हेतू बहीण भावाची भेट. आणि पुराणात सुद्धा यमीनं यमी म्हणजे यमाची बहीण.
यमीनं यमाला आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं. म्हणून बहीण भावाला जेवायला बोलावते, स्वतः स्वयंपाक करून त्याला वाढते आणि मग त्याला ओवाळते आणि भावानं बहिणीला भेटवस्तू द्यायची असते. म्हणूनच दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठी भाऊबीज हा सण दिवाळीला जोडला गेलाय. आणि हो, जे भाऊ बहिणीनं बनवलेलं अन्न खातात ना, त्यांना धनप्राप्ती होते. ऐक कांता, हे चूक आहे. आई, बहिणींची काही कर्तव्य नाही सांगितले जुन्या लोकांनी? आहेत की. बहिणीनं भावाला स्वतः स्वयंपाक करून जेवायला वाढायचं. नाही नाही आई, मी कर्तव्य विचारतोय, बहिणीचे अत्याचार नाही. बाई, बरं झालं तुम्ही लवकर आलात ते. अहो, आज लक्ष्मीपूजन आहे. मी गुरुजींना सांगून आले आमच्या घरी पूजा सांगायलाच या म्हणून. जी काही इडापिडा असेल ना या घराची, ती एकदाची टळून जाऊ दे रे बाबा. मला लक्ष्मीपूजन वगैरे काही करायचं नाहीये. देवाधर्माच्या कार्याला नाही काय म्हणताय तुम्ही? देवाधर्माला नाही म्हणत नाहीये मी. मग मला तुझ्याबरोबर ना देवधर्म करायचा आहे ना दैनंदिन व्यवहार. माझ्या बरोबर काही करायचं नाही म्हणजे काय झालंय? काय मला काय धाड भरलीये का रोगबीग लागलाय मला कुठला? रोग तरी बरा होतो ग औषधोपचाराने. तुझं त्याच्या पलीकडचं आहे. झालं का तुमचं सुरू? सणवार आले ना का काय अंगात संचार तर तुम्हा लोकांच्या मला काही कळत नाही. म्हणूनच गुरुजींना बोलावलंय. म्हटलं ह्या सगळ्यांची एकदाची शांत करून घ्या तुम्ही. तू इथे असेपर्यंत ती शक्य नाही. पांडुरंगा, जानवी, आता पुढचे काही दिवस मी इथे नाहीये, त्यामुळे तुला हा चार्ट फॉलो करायचा आहे. हे काय? काय काय तुझ्या औषधांविषयी, डाएट विषयी, व्यायामाविषयी सगळं लिहून ठेवलंय. डॉक्टरांशी बोलून लिहिलंय आणि ते माझ्या लक्षात आहे सगळं. काही लक्षात राहत नाही तुझ्या. अरे राहतं. बरं, हा बॉक्स, याच्यामध्ये सोमवारच्या, बुधवारच्या आणि शुक्रवारच्या सगळ्या गोळ्या ह्याच्यात मोजून ठेवलेल्या आहेत. हा, रोज सकाळी वॉकला जायचंय, व्यायाम करायचा आहे. घरी आल्यानंतर तू उगाच मान हलवू नकोस. मला माहितीये तुला हे सगळं माहितीये, तरी मी तुला सांगणार आहे. हा, घरी आल्यानंतर कोमट पाणी प्यायचं, त्याच्यानंतर चहा बिस्किटं खायचे, फ्रेश व्हायचंय आणि नंतर हेवी ब्रेकफास्ट करायचा आहे. मग ऑफिसला गेल्यानंतर 11 वाजता फळ खायचंय, 1 वाजता लंच करायचंय, 3 वाजता एक स्नॅक्स खायचंय, 4 वाजता पुन्हा चहा बिस्किटं, 6 वाजता एक स्नॅक्स आणि रात्री 8 वाजता डिनर करायचा आहे. आणि झोपण्याआधी ड्रायफ्रुट्स असलेलं दूध प्यायचंय. लक्षात आलंय? हो श्री, काळजी घे स्वतःची. अजून 2-3 दिवस आहेस तू इथे. नाही ग, दिवाळी, मग त्या सगळ्या गडबडीत लक्षात राहणार नाही, म्हणून आत्ताच सांगतो. तू जा शांतपणे, मी घेईन माझी काळजी. आणि हा चार्ट घरी सगळ्यांना दिलेला आहे, गीताला सुद्धा मेल केला. सो नो चीटिंग. रोहन्या, आमच्याकडचं लक्ष्मीपूजन म्हणजे ना
एखादी अंगठी किंवा कॅश असं पाठावर ठेवायचं आणि मग त्याला हळद कुंकू व्हायचं, झेंडूची फुलं व्हायची, नमस्कार करायचा, मग झालं. लई छान असतं माहितीये. रोन्या, तुमच्याकडचं लक्ष्मीपूजन कसं असतं रे? थोड्याफार फरकाने असंच असतं. मला काय वाटतं माहितीये का, तू आज घरी जाऊन ये. इच्छाच होत नाही माझी घरी जाण्याची. हे असं काय करतोस? आई बाबा आहेत ना ते तुझे. बाबांसाठी म्हणून तर रात्री झोपायला घरी जातो. भीती वाटते का आईनं काय केलं म्हणजे? ए रोन्या, काय बी काय बोलतोस? आता आई काय करणार आहे त्यांना? अगं चिठ्ठीत नाव लिहून ठेवणार होती ना, आमचं पाठवणार होती ना आम्हा दोघांना. तू सोड ना, तू काय धरून बसतो तेच विषय. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण नॉर्मल, तसं काही काल झालंच नाहीये. एवढं सगळं केल्यानंतर त्याचा साधा उल्लेख पण नाही. रोन्या, एक सांगू, तू सारखा सारखा त्याच गोष्टीवरती विचार केलास ना तर तुलाच त्याचा त्रास होईल. सोड ना, जाऊन दे. बरं, मोतीचूरचे लाडू खातो का तू? मोतीचूरचे लाडू तुला बनवता येतात? काय येड लागलाय? अरे इथं नाक्यावरती एक मिठाईवाला आहे, लई झाक बनवतो मोतीचूरचे लाडू. तुला आवडत असतील तर घेऊया ना आपण. बघूया. बघूया नाही, तू बी खायचे आणि बाबांना पण द्यायचे. चल लवकर. अगं मला नाही माहिती. अगं पण मला नको. इथंच आहेत ना. अगं पण मला अगं नर्मदा, इंदूनी प्रसादाचं ताट केलं असेल बघ. अक्कल म्हणून नाही पेंट्याला. कुठे उलटलाय देव जाणे. ऐन सणाच्या दिवशी कशाला कुठे बाहेर जायला हवं होतं. अशाने लक्ष्मी थांबेल का घरात? अरे घरातल्या लक्ष्मीला नाही पण निदान खऱ्या लक्ष्मीला तरी मान द्या, तरच टिकेल ना ती घरात. अरे तिच्यामुळेच तर चाललंय सगळं. ही आहे ना म्हणून आहोत आपण, नाहीतर काय सगळा ठणठणाटच आहे ना. जरा करावं देवाचं. लक्ष्मीला पण वाटलं पाहिजे ना की बाबा घरातल्या माणसाला अगत्य आहे आपलं. अगं बाई, अहो अहो, तो नाही निदान तुम्ही तरी लक्ष्मीचा मान ठेवा. घरात 18 विश्व दारिद्र्य आहेच, जरा जोडीने पूजा करू, त्यामुळे तरी लक्ष्मीची पावलं टिकतील ना घरात. त्या गुरुजींचा पण पत्ता नाहीये. आई त्यावेळेला टांगच दिलेली दिसतेय मला. आता पूजा कधी करायची? मध्यरात्र उलटून गेल्यानंतर करायची? ऐका ना माझं, मी काय म्हणते, आपण करून घेऊ ना पूजा. अगं बाई, मी मूळ विसरूनच गेले. हे आणि बत्तासे राहूनच गेलेत आतमध्ये. मी आले.
लक्ष्मी माते, तुला त्रिवार वंदन. क्षमा कर माते, पण ह्या बाई बरोबर मी कुठल्याच पूजेला नाही बसू शकत. तुझा अपमान करण्याचा हेतू नाही ग बाई, पण हिनेच घरच्या लक्ष्मीला झिंजा उपटून घराबाहेर काढलं. उंबऱ्यावरून माप ओलांडून घरात सुद्धा येऊ दिलं नाही त्या पोरीला. कसं विसरू मी हे सगळं? घरातल्या पुरुषांना तुरुंगाचा रस्ता दाखवायची भाषा करत होती बाई. आणि आज जिने तुझी पूजा करायला हवी होती ती दारोदार फिरतीये या बाईमुळे, आणि मी हिच्या सोबत पूजेला बसू? पिंट्या त्याच्या बायकोला घेऊन आला ना की छान मोठी पूजा करीन मी तुझी. पण आता या बाई बरोबर ना पूजा, ना सणवार, ना संसार, काहीही शक्य नाही मला. क्षमा कर माते. मला वाटलंच तुम्ही माझ्यावर जरी चिडलात ना तरी देवावर राग काढणार नाही. चला आपणच पूजा उरकून टाकूया. उगीच गुरुजींच्या डोंबलावर दक्षिणा मारायची काही गरज नाहीये. आणि मला माहिती आहे पूजा काय असते ती. हा मी अहो आता काय झालं तुमचं? मी तुझ्या बरोबर पूजेला बसणार नाहीये. झालं का तुमचं सुरू पुन्हा? घटकेत बदलता तुम्ही. या तुमच्या ह्या अशा वागण्यामुळेच पिंट्या बिघडलाय, कळलं ना? एक बोलणं नाही तुमचं. जरा स्थिर व्हा तुम्ही, तरच ते पोरग तसं वागेल. तसंही फुकट गेलाच आहे म्हणा. आता अजून काय काय बघायचं बाकी राहिलंय कळत नाहीये मला. अहो मी हात जोडते तुमच्या समोर. सणावाराचे नका हो असे वागू. देवाधर्माचं करायला कसली आडकाठी करताय? चला बरं पूजेला बसूया आपण. उगीच काहीतरी डोक्यात घेऊन बसू नका तुम्ही. तुला एकदा सांगून कळत नाहीये का? असं काय? जरा हळू ना. लोक काय म्हणतील? लोकांची काळजी तू कधीपासून करायला लागलीस? हं? आणि काय लपवायचंय काय दुनियेपासून? आमचे वाभाडे तर काढून झाले जगासमोर, आणखी काय लपवायचंय? तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. सणवार वगैरे काही नाहीच तुम्हाला. बरं ठीक आहे तुम्हाला नाही ना बसायचंय पूजेला, नका बसू. पण मग निदान चांगल्या दिवशी असं अशुभ तरी बोलू नका ना. आधीच एक तर काय 7:30 लागली मागे देवास ठाऊक, त्यात नवीन आणखीन काही नको ग बाई मला. राहू देत, करेन माझी मीच आपली पूजा. बाई ग लक्ष्मी, बाई सांभाळून घे ग मला. एक तर कमरेचं झालंय काटा ढिला. हा डबा आहे ना, हा नायर आंटींच्याकडे द्यायचा. त्यांना आपल्याकडच्या चकल्या खूप आवडतात म्हणून जरा जास्तच घातल्या त्याच्यात. आणि हा वैद्य काकूंच्याकडे. त्या 1 नंबरच्या सुगरण आहेत माहिती आहे ना, अगदी आपल्या आईंच्यासारखं करणं आहे त्यांचं सगळं. आणि हा देशपांडे काकूंच्याकडे. तुझ्या आईकडे हा मोठा डबा पाठवूया. हो बेबीच्या पार्लरमध्ये आणि इंदूच्या बुटीमध्ये पाठवायचे डबे वेगळे काढून ठेवलेत मी. आणि श्री असंही ऑफिसमध्ये गिफ्ट्स आणि मिठाईच देतो, म्हणजे फराळाचं पाठवायचा काही प्रश्न नाही आहे. मनीष आणि गीताकडे पाठवूया डबा. चालेल. जान्हवी, एक विचारू, रागावणार नाहीस? आई अहो विचारा की, रागवेन कशाला? तू श्रीला जायची परवानगी का दिलीस ग? त्याने काय झालं? मी धसकाच घेतला या गोष्टीचा. म्हणजे कोणी बाहेर जायचं म्हटलं ना की पोटात गोळा येतो माझ्या. तू जाऊ नको म्हणाली असतीस तर ऐकलं असतं श्रीनी. आता तुला दिवस गेलेले असताना कशाला करायचा एवढा लांबचा प्रवास? तो त्याच्या कामासाठी चाललाय की नाही? आणि अहो फक्त 8 दिवसांचा प्रश्न आहे. यापूर्वी गेला होता ना तो, सुखरूप परत आला ना. खरं आहे तुझं. मग आपण त्याला त्याच्या कामात सपोर्ट करायला नको? पटतंय ग तुझं म्हणणं, पण एकदा माणूस तिकडे गेला ना की परत यायची इच्छाच होत नाही त्यांना. बघ आता ह्यांचंच बघ ना. म्हणजे आता सगळं इथे व्यवस्थित आहे ना, पण तरी ओढ ह्यांना तिकडचीच आहे सारखी.
मला आईना फोन करतात अगदी नियमितपणे. श्रीशी आठवड्यातनं 2दा-3दा बोलतात, पण येणं होतच नाही ना ग. म्हणतात की आता वर्षभरात तिकडचा सगळा बाडबिस्तरा आवरून कायमचा इथे परत येणार आहे म्हणून. येतील तेव्हा खरं. श्रीनं ह्यांच्या पावलावर पाऊल टाकू नये एवढीच इच्छा आहे बघ. असं काही नाही होणार. आणि श्री त्याच्या बिझनेससाठी चाललाय की नाही तिथे? अहो त्याच्या अख्ख्या बिझनेसचा बेस इथे आहे. आणि याही पेक्षा महत्वाचं, तो आपल्या सगळ्यांना सोडून कधीच कुठेच जाणार नाही. ते माहितीये का मला. त्या माहितीवर विश्वास ठेवा. भीतीला थाराच देऊ नका. आणि आई, श्रीचा आपल्या सगळ्यांवर खूप जीव आहे. अहो तो अडकलाय आपल्यामध्ये. की तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तरी तो इथेच परत येईल. ते आहेच. मग झालं तर काळजी कशाला करताय? मला कधी माझ्या नवऱ्याची अशी खात्री नाही देता आली. आई, मी माझ्या नवऱ्याची नाही, तुमच्या मुलाची खात्री देते. माझा नवरा होण्याआधी तुमचा मुलगा आहे ना, तो कुठेही जाणार नाही तो तुम्हाला सोडून.